गुड मॉर्निंग फ्रॉम काजा. गणपती बाप्पा मोरया. सोशल मीडियाने काय केलंय, सगळ्या गोष्टी स्पॉइल करून टाकल्यात. आपण काय रोज रोज येत नाही, त्यामुळे जाणं मस्त आहे. त्यामुळे टॅक्स भरायला पाहिजे. टॅक्स भरा, टॅक्स कळलं का? टॅक्स भरा. ब्रिज पडला इथे, पोहोचलेलो आहे कुंजुम टॉपला. कारण की आपण जे कमिट केलंय आपल्याला मनालीला पोचायचं आहे. बरेचसे लोक थांबतात, आयकॉनिक फोटो काढतात. ट्रॅफिक जाम लागलेली आहे आपल्याला, बघू शकतो. सगळ्या गाड्या थांबवून ठेवतात. जर गाडीवर दगड पडला तर अशी काहीतरी परिस्थिती होते. चांगल्या रोडवर आलेलो आहे. पोचले. मी खूप आनंदित आहे. तुम्हाला मी सांगू नाही शकत शब्दात मी किती आनंदित आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग फ्रॉम काजा. आज आपण काजाचा लास्ट डे. आपण काजावरून निघतोय आणि आता व्यवस्थित आहे. मी थोडा दम वगैरे लागतो, ते नॉर्मल आहे. तुम्हाला मी सांगितलं आहे, तेच रड गाडं नको. त्यामुळे मी आता निघतो आहे. इथून आपण जाणार आहोत की मॉनेस्ट्रीला. की मॉनेस्ट्रीवरून जाणार आहोत आपण चिचम ब्रिजला. पहिले चिचम ब्रिज, मी तिथे गेल्यानंतर तिकडची माहिती देईलच. पण पहिले चिचम ब्रिज नव्हता, तेव्हा त्या लोकांचा कॉन्टॅक्ट पूर्ण देशाशी नसायचा. तेव्हा ना त्यांनी असा एक रोप बनवला होता. त्या रोपवरून एक असं पाळण्यासारखं असायचं, रोपच्या खाली लावलेलं. त्याच्यात सामान टाकून त्या साईडला ते डिलिव्हर केलं जायचं. पण आता तिथे ब्रिज बांधला आहे, त्यामुळे ऑल सेट तो बघायला आपण जाणार आहोत. आणि त्यानंतर आपण तिथूनच लोसरला जाणार आहोत. लोसर म्हणजे इथून 80 किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे, पण मी आज मनालीला जायचा प्लॅन करतो आहे. कारण की परत रडगाडं तेच चालू राहील. बरं नाही वाटत. उद्या सकाळी 5-6ला उठून जायला लागेल. त्यापेक्षा आजच गेलेलं बरं असं मला वाटतं. बघू. मी माझ्या होस्टशी बोललो. या हॉटेलमध्ये मी आज थांबलो आहे, बघू शकता. खूप छान आहे प्रॉपर्टी. त्यांच्याशी आत्ताच मी बोललो. त्यांचा पण टुरिस्टचा बिझनेस आहे. तर ते म्हणाले की नका जाऊ, पण मी चंद्रताल स्किप करतो आहे. कारण की चंद्रतालला परत 3 किलोमीटर आतमध्ये चालत जायला लागतं. इथे यायला गाडी चालवायची लफडेत, चालत कोण मरायला जाईल. त्यामुळे आरामात उठू आणि सुटू सरळ मनालीला पोचतो की नाही बघू. लोसरला गेल्यावर मी तो कॉल घेईल की मनालीला मी पोचेल की नाही. उगाच अतिशहाणपणा नको, पण जर जमत असेल तर करेल. मी माझ्या पद्धतीने सगळं एक्सप्लोर केलं आहे. चंद्रताल राहिले तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी करेल, नो वरीज. चला भेटूयात. गाडी कोल्ड स्टार्ट केली आहे मी आणि हा सामान भरते सगळं. ती भाई वन साईड सगळं सांभाळते. मला कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला लागत नाही. आता सगळं ऑल ओके आहे. गाडी कोल्ड स्टार्ट होते. 10 मिनटं तरी गाडी चालू ठेवायची, कारण रात्री इथे 3 डिग्री 4 डिग्री जातं, त्यात पूर्ण इंजिन थंड पडतं. व्यवस्थित गाडीला वेळ द्यायचा आणि मग गाडी चालवायची. त्यामुळे गाडी चालू केली आहे. गाडी कोल्ड स्टार्ट होते. मग आपण निघूयात. जस्ट काजामधून निघालो आणि हे चालू झालेलं आहे. इथे लँडस्लाईड झाली आहे की रोड वाढवण्यासाठी कापून काढतात डोंगर, काय कळायला मार्ग नाही. त्यांनी थांबवल्या. त्या साईडची पण गाड्या थांबल्या, त्या साईडच्या पण गाड्या थांबल्या. बघा आता हळूहळू काम चाललं आहे. ते झालं की आपण निघूयात. पोचलेलो आहे की मॉनेस्ट्रीला. किब्बरमध्ये आहे की मॉनेस्ट्री. तर आता वरती चाललो आहे. इथे सगळे कॅमेरा बंद करायला लावतात. सोशल मीडियाने काय केलं आहे, सगळ्या गोष्टी स्पॉइल करून टाकल्यात. चांगल्या गोष्टी दाखवायच्या नादात वाईट गोष्टी पण दिसतात आणि त्यामुळे सगळं काही बंद होतं. कॅमेरा बंद करायला सांगितलं आपल्याला. वरती जावं लागणार आहे. बघा वरती बघू शकता, इथपर्यंत वरती जाऊ, बघूयात कसं काय. ह्यांचं कल्चर डिफरंट आहे, वेगळा एक्सपिरियन्स आहे हा, या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला. छान आहे खूप. चला तर मग जाऊयात, दर्शन घेऊयात. झालेलं आहे दर्शन. खूप दम लागला. सगळं वरपर्यंत जायला लागला. अख्खी हालत खराब झाली. पण ठीक आहे, वन टाईम आहे. आपण काय रोज रोज येत नाही, त्यामुळे जाणं मस्त आहे. तर इथून निघूयात, चिचम ब्रिज बघूयात आणि तिथून लोसरला जाऊयात. इथून चिचम ब्रिज किती 15 किलोमीटर 15 किलोमीटर आहे.
नेहा फुल शेट होऊन फिरते. जाम दम लागलाय. येतच नव्हती पहिली गोष्ट की बोलायची मी इथूनच पाया पडते. मी नाही येत पण बोलत चला जाऊयात. उगाचच असं नको की आलो आणि गेलो नाही. आपण ऑलमोस्ट सगळं कवर केलं आहे. फक्त नाकोचं लेक राहिला. ताबूची एक मोनेस्ट्री राहिली आणि गिव विलेजचं ते एक मम्मी आहे. ती बऱ्याच वर्षांची आहे ती मम्मी. ती फोटोमध्ये बघितली तर तशीच असणार आहे. त्यामुळे ते काय बघितलं नाही. मी अशा मताचा नाही आहे की फोटोमध्ये बघितलं आहे तर मग जात नाही वगैरे. नाही, जाणं कठीण होतं थोडंसं. आम्हाला वेळेचं बंधन होतं म्हणून आम्ही ऑन द वे आलो आणि डायरेक्ट काजाला आलो. की काजाला आपण चांगलं एक्सप्लोअर केलं आहे. तर मग निघूया तिथून आणि चिचम ब्रिजला पोचूयात. आलेलो आहे चिचम ब्रिजला. हे बघा, मी मगाशी जे बोलत होतो ना, इथून त्यांनी रोप टाकला होता आणि इथून मग ते सामान डिलिव्हर करायला. ही मोठी दरी आहे. ही दरी क्रॉस करणं थोडंसं कठीण होतं. तर खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. म्हणजे जेवढा विचार केला होता त्यापेक्षा जास्त गर्दी आहे. आता इथून हे झालं का निघतो आणि निघाल्यानंतर मग आपण लोसरला जाणार आहोत. अजून 1-2 जणांना विचारलं. ते म्हणाले जा तो सकते हो, चंद्रताल नहीं करोगे तो जा सकते हो. लेट्स सी. चिचम ब्रिज लय लोक झालेत भाई. हा रोप आहे. आपण बोललो ना तसाचा रोड राहिलेला नाही आहे म्हणतात. म्हणजे एकदम ॲडव्हेंचरस रोड राहिला नाही. आता ह्यांचं ॲडव्हेंचर किती आहे आपल्याला कसं कळणार. म्हणजे आपला कुठलाही रस्ता विचारला तर आपण काय बोलू की हां ठीक आहे चांगलाच आहे जाऊ शकता. पण मग आपल्यासाठी तो किती हार्ड आहे हे आपल्याला बघायला पाहिजे. बघूयात आता. इथून आपण निघतोय. बघून झालं काय चिचम ब्रिज एवढंच होतं, नथिंग स्पेशल. पण ही गोष्ट अशी आहे ना की हे नव्हतं तेव्हा याची किंमत काय होती ती इथल्या लोकांना जास्त माहिती आहे. त्यामुळे याचं महत्त्व हे आपल्याला कळायला पाहिजे. आपल्याकडे सगळ्या सुखसुविधा आहेत. आपल्याकडे गोष्टी अशा हातात मिळतात. घरी डिलेवरी येते. इथल्या लोकांना खूप स्ट्रगल आहे. तर ह्या लोकांसाठी खूप चांगली गोष्ट झाली आहे. आपल्या भारतामध्ये असे पण काही गाव आहेत की जिथे लाईटसुद्धा नाही आहे अजूनपर्यंत. हळूहळू आपण विकासाच्या दिशेने जातो आहे. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे टॅक्स भरायला पाहिजे. टॅक्स भरा, टॅक्स कळलं का, टॅक्स भरा. आता आपण निघालो आहोत. लोसरकडे चाललो आहे. तुम्हाला या गावांची नावं नीट माहीत नसतील कारण की आता मी इकडे आहे म्हणून मला या गावांची नावं माहिती आहेत. पण ज्याला इकडे यायचं आहे त्याच्यासाठी हे खूप सत्य आहे. त्याला हे खूप गायडन्स देणारी ही व्हिडिओ असेल. मी आता इथून लोसरला जातो आहे. इथून लोसर जवळपास 37 किलोमीटर आहे. म्हणजे जे काजावरून 80 किलोमीटर होतं ते आता इथून 37 आहे. कारण की मी इथे आलो. इकडून थोडंसं राऊंडअप आहे आणि मध्ये रस्ते खूप रस्त्याचं कामं चालली आहेत. ॲक्च्युली 850 कोटीचा निधी मिळाला आहे यांना रस्त्यांसाठी. त्यामुळे जिथे तिथे चांगले रोड होत आहेत. बरेचसे चांगले रोड असल्यामुळे लवकरात लवकर तिथे पोचता येते. म्हणून मी ही हिंमत करतो आहे. आता जसा ॲडव्हेंचर मी एक्सपेक्ट करत होतो तसा मला मिळतं आहे की नाही मला माहीत नाही. पण मी बऱ्याच जणांना विचारलं तर त्यांच्याकडून मला असं कळालं की हाँ ठीक ही है, अब तो कुछ प्रॉब्लेम ही नहीं है, आप जा सकते हो. तर मग सगळं इझी झालं असेल तर मग आपल्याला ते बघता येईल काय कसं काय आहे ते. पण आता इथून मी निघतोय आणि सीट बेल्ट मी हे लावलंय म्हणून घातला नाही आहे. आता थोड्या वेळाने मी हे काढून ठेवलं का घालेल. आणि आता इथून मी निघतो आणि मध्ये रस्त्यात कुठेतरी खातो आणि मग परत जर्नी स्टार्ट करतो. तुम्हाला आज रस्ते जास्त दिसतील. गाडी जेव्हा वॉटर क्रॉस वगैरे करेल तेव्हा नेहा थोडेसे कष्ट घेऊन उतरेल.
उतरशील ना? हा उतरून थोडीशी व्हिडिओ वगैरे करेल, ज्याच्याने तुम्हाला एक त्या रस्त्याचं इंटेन्सिटी कळेल की किती ऑफ रोड रस्ता आहे की ओके आहे. रस्त्याचं काम चालू आहे सगळीकडे. हा रस्ता होता, पण आता आपल्याला खालून ऑप्शन दिलेला आहे. खूप खराब रस्ते आहेत, बघूयात आता कसं होत आहे. हे यांनी लवकर करायला पाहिजे, त्याचं लपडी होतील. ब्रिज पडला इथे त्यामुळे अल्टरनेटिव्ह रस्ता इथून दिला आपल्याला. काय व्यवस्थित आहे, खाडामखुडूम रस्ते आहेत, पण पहिले जसे होते तसे नाही आहेत. म्हणजे ऑफ रोडच आहे पूर्ण, पण ठीक आहे, आपण 40-60च्या स्पीडला जाऊ शकतो. आता मध्ये मध्ये असा टेरेन पण येतो आहे छान, ज्याच्याने आपण जाऊ शकतो. आता ह्याला साईड देतो मी. भाऊ भरलेला असेल गाडीतला माल, तर उगाचच टेन्शन नको त्याला. इथे आता आपण लोसरला पोचलो आहे, थांबून आता काहीतरी खाऊ. आणि ॲक्च्युली माझ्यासाठी खिचडी केली आहे, माझा उपवास आहे, त्यामुळे तिने माझ्यासाठी सकाळीच खिचडी करून घेतली होती. हे बघा, असे थोडे ऑफ रोड पॅच लागत आहेत, जे की आहेत म्हणजे खतरनाकच आहेत, पण अफोर्डेबल आहेत, काय एवढा विषय नाही. लंच करायला थांबलो आहे आणि दाल राईस मागवले, एकदम बेसिक. आणि माझा उपवास आहे, तर मग नेहाने सकाळीच प्रिपेअर करून ठेवला आहे. साबुदाणा खिचडी. आपली गाडी पण रेस्ट करते, 15 मिनटात आपण निघूयात. तर जस्ट जेवण झालं आहे आणि छान जेवल्यानंतर आता निघतो आहे. बरेचशी लोक आहेत जे निगेटिव्ह पण सांगतात आणि पॉझिटिव्ह पण सांगतात. काही लोक म्हणतात की इतना लेट आ गए, अभी तो जाना तो मुश्किल हो जाएगा, रात के 10 बज जाएंगे. काही म्हणतात की नाही 6-7 बजे तक पोहोच जाओगे करके. आता बघूयात कसं काय ते, त्याप्रमाणे निघालं तर आहे. बघू, जे होईल ते होईल, बघून घेऊ. मध्ये गावं लागतात, तिथल्या होमस्टेला राहील जर नाही जमलं तर. चला, ऑल सेट केली.
कन्स्ट्रक्शनचं काम जोराजोरात चालू आहे, त्यामुळे रस्ते पण आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळत आहेत. म्हणजे त्यांचे जे काय रोड्स आहेत ते म्हणजे त्यांना येण्या जाण्यासाठी पण त्यांनी जरा सुखकर अशा गोष्टी केल्या आहेत. ह्याच्यापेक्षा वर्स्ट होता रस्ता, मी पहिले व्हिडिओजमध्ये बघितलेला आहे. म्हणजे मी बराच अभ्यास केला होता पहिले ह्याचा. मला ॲक्च्युली या साईडला राईड करायची होती, पण मी आता कार घेऊन आलो आहे. तर आता हे काम चालू आहे. मला स्पितीमध्ये पण सांगितलं गेलं, म्हणजे काजामध्ये, की रस्त्याचं काम, मगाशी मी तुम्हाला ज्याप्रमाणे बोललो, रस्त्याचं काम चालू आहे, बऱ्याच सेक्शनमध्ये काम चालू आहे. तर आता म्हणून आपल्याला थांबावं लागलं आहे. आता आपण कुंजुम टॉपला जाऊ, पुढच्या 15-20 मिनटात पोचू. तर आता चला, हे झालं का निघतो. हे बघा काजा, मनाली काजा रूट. मनाली काजाची गाडी आपण जी बघतो रोज ती आता 2-2:30 वाजता पोचली इकडे कुंजुम टॉपला. ही जी वॉटर क्रॉसिंग तुम्ही बघताय ती आता बंद झाली आहे, कारण की इथे वरती काम केलं त्यांनी ना. ते इथून आतून गाडी घेऊन जायला लागायची. खूप चॅलेंजिंग असायचं हे सगळं. हे बघा, हा कालचा फ्लो पण खूप मोठा होता, पण आता ती नाहीशीच झाली आहे, कारण त्यांनी वरती असं ब्रिज सारखं बनवलंय. काम चालू आहे, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्यात. तर बघू पुढे काय काय बघायला मिळतं आपल्याला. वॉटर क्रॉसिंग तर ही आपली चुकलेली आहे, ही सगळ्यात मोठी वॉटर क्रॉसिंग होती. कुंजुम टॉपला किती वाजलेत त्या 2:30 वाजलेत आणि मी कुंजुम टॉपला आहे. भाई एकदम टॉपला आहे मी आता. 14,700 फुटावर आहे मी सी लेवलपासून. आणि बघू शकता एकदमच इथे आपल्याला डोंगर दिसत आहेत, जिथे स्नो आहे. खूप थंड आहे, खूप थंड, जवळपास 0 वगैरे असेल इथे. खूप थंड वाटते. गाडी चालवायला मजा येते, फुल मजा येते, खूप मजा वाटते. ठीक आहे, चला मी दर्शन घेतो आणि तुम्हाला भेटतो. कुंजुम देवीचं मंदिर. सगळे इथे थांबतात, पाया पडतात आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करतात. आपण पण तेच केलेलं आहे, आशीर्वाद घेतलेत आणि आपण आता निघतोय. चला तर मग निघूयात. आपल्याला फटाफट पुढे जायचं आहे, वेळ नाही घालवायचा, कारण की आपण जे कमिट केलं आहे आपल्याला मनालीला पोचायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला स्पीड थोडंसं चांगला ठेवायला लागेल. चलो.
बर्फ पडतो इथे आता. आम्ही कुंजुम टॉपला आहोत, निघालोय आणि आता बर्फ पडायला लागलाय. एकदम कमी आहे पण बर्फ पडतोय. लेट्स सी, जर जास्त पडायला लागला तर मी तुम्हाला दाखवतो. माझं सध्या कॉन्सन्ट्रेशन पूर्णपणे रोडवर आहे, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवत नाही आहे. मी नेहाला सांगितलं जेवढं जमतंय तेवढं व्हिडिओ बनव. तुम्हाला हे अनुभव देण्यासाठी मला अजून म्हणजे अजून चांगला अनुभव देता आला असता, पण मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय आणि नेहा आपली 100% तिथं देते. इथून सरळ चंद्रतालला रस्ता जातो. आपण कुंजुम टॉप उतरलो आता, जस्ट म्हणजे उतरतोय अजून. इथून चंद्रतालला रस्ता जातो, पण आपण काय जाणार नाही आहोत. आपण आता मनालीला चाललोय. चंद्रतालला मला काही इच्छा नाही. आणि आता क्लायमेट पण बघा, इथे जायला पण बंदी आहे असेल 100%. पाऊस पडतोय. हा चाचा चाची ढाबा आहे. इथे बरेचसे लोक थांबतात, आयकॉनिक फोटो काढतात. मी काय आता इथे थांबत नाही, कारण खाऊन झालेलं आहे आणि आता 3:30 झाले. आपल्याला अजून नाही म्हणतं 65 किलोमीटर चालायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे थांबलो होतो. बरेचसे रायडर पण इथे थांबलेत. गर्दी बघू शकता, खूप गर्दी भाई. लोकांनी ना हाईप केली का लोक तिकडे देतात. बघू आता इथून निघू आणि कसं काय पुढचा प्रवास होतो ते बघू. ट्रॅफिक जाम लागलेली आहे आपल्याला, बघू शकता. सगळ्या गाड्या थांबवून ठेवलेल्या आहेत. ॲक्च्युली कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्यामुळे या गोष्टी होणं खूप साहजिक आहे. आपण चांगला पेस चालू केला आहे, म्हणजे आपण ऑन टाईम जाण्याचा प्रयत्न तर करतो आहे. पण बघू आता हे कधी सोडत आहेत त्याच्यावरती. पुढे वॉटर क्रॉसिंग पण आहेत असं कळालं मला एकाकडून. तर आपण आता निघू थोड्या वेळातच. ऑल गुड. आता जरा बरं वाटतं आहे, कारण की आपण आता बघाल ना, तुम्ही नोटीस कराल बघा, नोटीस कराल तर इथे तुम्हाला थोडी झाडं दिसायला लागलेली आहेत. म्हणजे जरा
आपण माणसात येत चाललेलो आहे. आणि आता खूप वैतागली आहे खड्ड्यांना बिचारीचे हाल होत आहेत. पण ठीक आहे, काही वेळ 4 तासात आपण पोचून जाऊ मनालीला होपफुली. हे जर असं नाही लागलं तर पोचून जाऊ. गाडी सकाळपासून फर्स्ट सेकंडवर चालते. दिवस गेला पण गाडीने काय गिअर नाही बदलला. फर्स्ट सेकंड जास्तीत जास्त थर्ड या 3च गिअरवर गाडी चालते. आता हा पुढचा आहे तर मी काय केलं माहिती आहे का, तो चालतोय ना भाऊ, तर त्याचा ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे. तर वॉटर क्रॉसिंगला वगैरे तो घुसताना आहे ना बराच, म्हणजे तो खूप हे वाटतोय मला, प्रो वाटतोय. तर त्याच्या मागेच चालतोय मी. आणि त्याच्याशी माझं बोलणं पण झालं थांबल्यावर. तो बोलला की हमारा रोज का रस्ता आहे. उगाच शाणपण्या करण्यापेक्षा आपण आरामात त्याच्या मागे गेलेलं बरं. त्याप्रमाणे चाललोय आता. जर गाडीवर दगड पडला तर अशी काहीतरी परिस्थिती होते, पूर्णपणे गाडीचा लॉस. आता आपण या गाडीच्या मागेच आहोत. बघा वरती दगड बघा. Here we go. Water crossing. गणपती बाप्पा मोरया.
रोहतांगच्या रस्त्यावरती आलेलो आहे. रोहतांग पासून कोकसर म्हणजे आपला जो स्पितीला जायचा टर्न आहे तो आता संपलेला आहे आणि आपण आता चांगल्या रोडवर आलेलो आहेत. पोहोचलेलो आहेत आपण आता. अटल टनल इथून 12 किलोमीटर दाखवते आणि मनाली 45 किलोमीटर दाखवते. फायनली पोहोचलेलो आहेत. चांगला रस्ता लागलाय आफ्टर लॉंग टाइम. गाडीने 5वा गेअर घेतलाय. 5व्या गेअर मध्ये गाडी आहे. फायनली वी डिड इट. आपण पोचलेलो आहेत रोहतांग पासला न जाता अटल टनलला, रोहतांग पासच्या इथे. आणि आपण केलेलं आहे. मी खूप आनंदित आहे. तुम्हाला मी सांगू नाही शकत शब्दात मी किती आनंदित आहे. ही आपली गाडी बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे भाई गाडीने. बेस्ट परफॉर्मन्स. नंतर तुम्ही ते क्लिप्स पाहिल्याच असतील. नंतर आजूबाजूला आपल्या कोणच नव्हतं. पूर्णपणे अंधार होता. गाडी फर्स्ट गिअरवर कंटिन्युअसली 20 ते 25 किलोमीटर चालली आहे. गाडीने जे काम केलं आहे ना भाई, मी स्पीचलेस आहे. एकदम भारी वाटतं आहे. आणि आपण अटल टनलला आता पोचलेलो आहेत. बघू शकता एकदम मस्त वाटतं आहे मला. एकदम म्हणजे मी सकाळी 10-11 वाजता विचार केला की आपण आज मनाली करूयात आणि आज मी केलं. खूप भारी वाटतं आहे. एक दिवस आपला वाचला. आपण आपलं काम केलेलं आहे पूर्ण आणि गाडी एकदम टापटीप आहे. तुम्ही बघू शकता गाडीला काही स्क्रॅचसुद्धा नाही आला आहे. मला असं वाटलेलं पुढचा बंपर सगळं फुटून वाट लागलेली असेल. गाडीला साधं कुठे जोरात खड्ड्यात पण नाही आपटली गाडी. एवढी सुंदर गाडी आलेली आहे. एकदम मस्त झालं आहे काम. चला तर मग आता जाऊयात मनालीला, काहीतरी खाऊयात. माझा उपवास पण आहे आज. अटल टनलमध्ये आहोत आता आपण. पहिले आपल्याला रोहतांगने जावं लागायचं रोहतांग पास करून. पण आता अटल टनल झाल्यामुळे खूप सोपं झालं आहे. आपण काही 5 ते 10 मिनटात आपण त्या साईडला निघतो. आणि खूपच बघू शकता एकदम मस्त बनवलं आहे त्यांनी. खूप अभिनंदन. BROचं खूप अभिनंदन. आणि आपला देश पुढे जातो याचा खरंच आनंद आहे मला. आत्ता जर रोहतांग चढायचं असतं ना तर भाई मी फेडअप झालो असतो. पण जवळपास 10 किलोमीटरचा हा पूर्णच्या पूर्ण टनेल मी 10 ते 15 मिनटात 10च मिनटात मी कवर करणार आहे. खूप छान मस्त. थंडी आहे. मॉल रोडला पोचलेलो आहेत. आता काहीतरी खातो. भारी वाटतं एकदम. म्हणजे काहीतरी अचीव केल्यासारखं वाटतंय आज भाई. मजा आली. आता तिथे टॅक्सीवाले वगैरे मला विचारत होते रोहतांग पास जाएंगे, सोलंग वॅली जाएंगे. भाऊले लांबून आलं परत नाही जायचं तिकडे मला. बघू आता कसं काय होतं. जेवतो बघू.